आणि जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने तिथे सामना पाहायला मिळेल। एका बाजूला तिथे आपण पाहू शकता एका बाजूला मानकिवली संघ असेल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकता तो म्हणजे जांतराजा बदलापूर संघ। जशी मॅचला सुरुवात होईल आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य रोशन संत सरांचा आवाज। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच प्रसाद सवार यांचा आवाज आपण ऐकला आणि खूप चांगला सामना जिंकला छत्रपती सीसी कुलगाव बी या टीमने। अभिनंदन छत्रपती सीसी कुलगाव बी या टीमचा। आणि सामना सुरू होतो आहे श्री गणेश मानकिवली आणि त्यांना फाईट करेल जांतराजा बदलापूर। 4 षटकांचा सामना असेल। क्वालिफाईंग मॅच आहे। दुसऱ्या सामन्याचा पेंडिंग सामना जो राहिला होता आणि नक्कीच यापुढील सामना असेल शिरगाव आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान ढवलेपाडा। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। जो संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणार नाही कारण की आजच्या दिवसातील हे रेग्युलर हाफचे 8 संघ आपण पाहणार आहोत आणि त्यामधील पहिला सामना असणार आहे शिरगाव आणि जय हनुमान ढवलेपाडा या दोन टीम मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जो संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणार नाही त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल। 4 षटकांचा सामना आहे। स्वप्नील तुमच्या माहितीसाठी आजचा हा 4था दिवस शनिवार आहे आणि पहिला सामना जिंकलेला आहे छत्रपती सीसी कुलगाव बी या टीमने। एक्स्ट्रा हाफ मधून तो सामना आपण पाहिला आणि हा सामना खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवसातील सामना आहे आणि श्री गणेश मानकिवली संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि श्री गणेश मानकिवली या टीमला शुभेच्छा येत आहेत उदय दादा मराठे यांच्याकडून। बघा पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल पंच। आपण टाइम सेट करणार आहोत। उदय दादा मराठे आणि रमाकांत दादा मराठे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत श्री गणेश मानकिवली या टीमला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। क्वालिफाईंग मॅच आहे। जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल। पंकज भोले आणि प्रशांत भोईर ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये जिहाद। सामना सुरू होतोय। गेम ऑन लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। राईट मोर द विकेटने गोलंदाज जिहाद गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार पंकज भोलेच्या बॅट मधून। 4 षटकांचा सामना आहे। पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। आजचा हा 4था दिवस 5 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय। करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा। पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केला डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला एलिव्हेशन नाहीये सुरेख झेल पकडलाय। पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय। बिग विकेट डाऊन पंकज भोले बॅक टू द पवेलियन। शिव प्रतिष्ठान शिरगाव आणि जय हनुमान ढवलेपाडा या 2 संघांमध्ये सामना असेल। यापुढील राज गडगे येत आहेत ज्याने नक्कीच सावरीच्या स्पर्धेमध्ये त्याच्या स्वप्नातील बाईक मिळवली आहे। तोच येतोय इनफॉर्म फलंदाज राज गडगे। अजूनही गुलाल त्यांच्या टी शर्ट वरती आहे जो सेलिब्रेशन झालं होतं परवा।
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हाईट फॅक्टर सांगतायत पंच. LBW ची अपील केली होती जिहादने आणि पंच सांगतायत हाईट फॅक्टर, हाईट जास्त आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 4 षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. या पुढील सामना असेल शिव प्रतिष्ठान शिरगाव आणि जय हनुमान ढवलेपाडा. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल, विकेट कीपर जज करतात आणि विकेट कीपरने काय केलंय, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ, विलासने हा सोपा झेल सोडलाय आणि राज गडगेला मिळतंय हे जीवनदान. हातात देखील चेंडू पडला नाहीये असं म्हणणं आहे 12 मॅनचं. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहे. जिहादने चांगली गोलंदाजी केली परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवले या चेंडूवरती प्रशांत भोईरला. ज्या प्रशांत भोईरने या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी साकारली आहे. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 63 धावा बनवल्या होत्या. तोच प्रशांत भोईर आपण पाहतोय स्ट्राइक इनला आहे. फुल टॉस, मिस टायमिंग, डीप मध्ये फिल्डर आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. राज गडगे आणि प्रशांत भोईरला मिळते हे जीवनदान आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-7. 4 षटकांचा सामना आहे. मानकिवली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र आणि बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. काल त्यांचा आवाज देखील आपण ऐकला आणि आज व्हॉइस ऑफ खरवई, कालचा दिवस ज्या संघाने गाजवला खरवई वाडी आणि त्याच गावातील त्याच वाडीतील हा आवाज आपण ऐकतोय प्रसाद सवारे यांचा. काल ते देखील खूप आनंदित होते कारण की का होऊ नये त्यांचा संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स खरवई वाडी या टीमने केलाय. गाडी आहे लेफ्ट साइडला गाडी आहे. सनी सर कोणती आहे? बाईक, रिक्षा का? कोणाची असेल तर काढायची आहे रिक्षा कारण की सूर्याची किरण परावर्तित होऊन बॅट्समन असतील फिल्डर असतील यांना थोडासा त्रास होतोय त्यामुळेच 2 झेल देखील सोडलेत. असं बोलून चालणार नाहीये कारण की ते झेल सोडलेलेच आहेत त्यांनी. विलासाने त्यानंतर मिडविकेटला इजाजने झेल ड्रॉप केला. अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे कारण की क्वालिफाईंग मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ प्रेम इथून टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल. खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी आहे प्रेम धुळे यांच्या खांद्यावरती. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे डीप मध्ये. फिल्डर येत आहेत चेंडूवरती, मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. मानकिवली टीमचे प्रेक्षक त्यांचे समर्थक देखील खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. नीरज भोईर यांनी पारितोषिक लावलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये. ऑन साइडला खेळताय, गॅप मधून चेंडू चाललाय मिडविकेटच्या दिशेने. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे एजाजने. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. श्री गणेश मानकिवली या टीमला फुल टॉस चेंडू देखील मिस केलेला आहे. फुल टॉस चेंडूवरती देखील मोठे फटके येत नाहीयेत आणि बॅकअप चांगला आहे. प्रशांत भोईर खूप लांब गेले होते त्यामुळे 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. कोणताही फुटवर्क नव्हता प्रशांतच्या
या बॅटिंगमध्ये. आणि पाहिलं गेलं तर लेग कटर आपण हा चेंडू पाहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहेत 10. करण धुळे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. खऱ्या अर्थाने जोविली गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी पोहोचवलेलं आहे त्यांचं नाव करण धुळे. मानकिवली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय भालचंद्र शेठ राऊत साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जोविली गावातील, मानकिवली गावातील, बदलापूर गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम हा चेंडू आपण पाहिला. विलासने चांगली गोलंदाजी केली आहे आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 10. 5.00च्या सरासरीने 10 धावा बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. प्रशांत भोईर आणि राज गडगेला दोघांना जीवनदान दिलंय परंतु त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. आतापर्यंत अवघ्या 10 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल पेनकर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज. बॅटच्या आतली कडा आहे, क्षेत्ररक्षक आहे, शॉट फायनलीला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहे. सागर देशमुख आहेत या स्टँडच्या पाठीमागे. मास्टर माइंड, मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जांताराजा बदलापूर. अपील करताय. शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अंडरम स्टाईलने फेकी केलेली आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12 धावा. अजूनही डोक्याच्या स्पर्धेमध्ये 8 विकेट घेतले होते कुणाल पेनकरने. तो कारनामा केला होता. 2 षटकांमध्ये 8 विकेट, 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच कुणाल पेनकर आपण पाहतोय. गुणवान गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू कुणाल पेनकरने इम्प्रेस केले पहिल्या 2 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. 1 धाव झाली. पूर्ण स्वप्नील आहे डीप मध्ये. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. श्री गणेश मानकिवली या टीमला शॉर्ट ऑन बॉल गेला डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये एजाज येत आहेत. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल परंतु आतापर्यंत अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप मधून फिल्डर येतील. स्वप्नील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळख आहे स्वप्नीलची. धावसंख्या आपण पाहू शकाल 15. एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. या इनिंगची सुरुवात चौकाराने केली होती. त्यानंतर एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. पंकज बोले बाद झाले दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर संघर्ष सुरू आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो. विकेट किपर सागर देशमुखच्या हातामध्ये आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
15. चला यापुढील सामना असेल शिव प्रतिष्ठान शिरगाव आणि जय हनुमान ढवलेपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. जो संघनायक टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये येणार नाही त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. चला शिव प्रतिष्ठान शिरगाव आणि जय हनुमान ढवलेपाडा. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती येतोय दीपक. धावसंख्या आहे 15. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. कमीत कमी 15 ते 20 धाव बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि कुणाल पेनकरने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय हा दुसरा धक्का श्री गणेश मानकिवली या टीमला. राज गडगे बॅक टू द पवेलियन. चला ढवलेपाडा या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल शिव प्रतिष्ठान शिरगाव या टीमचे कॅप्टन आपण देखील या. प्रचंड मेहनत आहे प्रेम धुळे यांची आणि त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचे ते खजिनदार आहेत. काल ते 2 वाजेपर्यंत टर्फमध्ये क्रिकेट खेळत होते आणि आज पुन्हा एकदा ते सकाळी ठीक 8:30 वाजता ते आले. यस आदित्य देखील येत आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये आदित्य टॉस करूया. अंतिम अजिंक्य आणि मयूर दिवेकर. यावेळेस ऑन साइडला खेळत आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण आणि धावबाची संधी, परंतु चेंडू पकडू शकला नाहीये सागर देशमुख आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती. 2 वर्ष अगोदर आम्ही अजिंक्य आणि मयूर यांच्या गावी गेलो होतो. नक्कीच हरिहरेश्वरला देवघर प्रीमियर लीग केली होती. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि पुन्हा एकदा मिळतील चेंडूवरती 2 धावा. चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलाय. याही षटकामध्ये अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. धावसंख्या आहे 19. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. हेमंत मराडे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत इरफान आणि इरफानने हा झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद. हेमंत मराडे बॅक टू द पवेलियन. अजिंक्य दिवेकर आहेत आपल्या व्यासपीठावरती आणि बदलापूर प्रीमियर लीग BPL मध्ये सर्वाधिक बोली लागली आहे त्यांच्यावरती. 16,000 पॉइंट्स. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. बॅकअप आहे. धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळतात डायरेक्ट हिट आणि फलंदाज झालाय बाद. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय आणि शेवटच्या बॉलवरती देखील रनआउट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20, बनवायच्या धावा 21. टॉस आपण करूया. आदरणीय शंकर हरिभाऊ धुळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पोलीस पाटील आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. शिव प्रतिष्ठान शिरगाव आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान ढवलेपाडा. या दोन संघांमध्ये सामना असेल. सामना 5 षटकांचा. चला अजिंक्य आपण या टॉस आपण करूया. पाच ओव्हरची मॅच आहे आणि टॉस जिंकलेला आहे अजिंक्य. शिव प्रतिष्ठान शिरगाव टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे या पुढीलच्या मॅच मध्ये आणि या पुढील सामने 5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 21 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये जानतराजा बदलापूर गाव या टीमला. करण धुळे यांना विनंती असेल या इनिंगसाठी आपण लेग अंपायर म्हणून काम पाहायचंय. प्रमुख आयोजक आहेत करण धुळे आणि त्यांना विनंती असेल या इनिंगसाठी कारण की 21 धाव बनवायचे आहेत. बदलापूर समालोचक समितीचे सदस्य अनुज मोरे यांचे इथे आगमन होते. व्हॉइस ऑफ बदलापूर वेलकम. स्वागत आहे अनुज या स्पर्धेमध्ये. एकवीस धाव बनवायचे त्या मॅच मध्ये जानताराजा बदलापूर या टीमला. 21 धावांचं माफक असं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये आणि बघा आजपासून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी मयूर स्पोर्ट्स कडून टी-शर्ट आहेत आणि मयूर स्पोर्ट्स या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर करण धुळे हे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि मयूर स्पोर्ट्स कडून खऱ्या अर्थाने प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट आहेत. पंकज भोले येतोय गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज जिहाद आणि त्याला साथ देण्यासाठी येतोय सागर देशमुख. 24 चेंडू लक्ष्य आहे 21 धावांचं. विवेक गायकवाड येत आहेत. वेलकम स्वागत आहे. आणि त्यानंतर सुधीर येत आहेत. बेस्ट फिल्डर ठरले होते आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली पंकज भोले यांनी. फलंदाज झाले बाद जिहाद. बॅक टू द पवेलियन.
सैफ येत आहेत नवीन फलंदाज. जिहाद पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. चांगलं बॅटल पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. 21 धावा डिफेंड करायच्या आहेत. श्री गणेश मानकिवली या टीमला या सामन्यामध्ये निराश केलं. पहिल्या इनिंग मध्ये अवघ्या बनवल्या 4 षटकांमध्ये 20 धावा आणि 21 धावांचं मापक असं लक्ष आहे. आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद जिहाद. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला राज घडगे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिले 2 चेंडू डॉट आले त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे पंकज भोले यांनी, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. पंकज भोले, निलेश मराडे हे प्रमुख खेळाडू आहेत श्री गणेश मानकिवली या टीमचे. हाफ ट्रॅकर हा चेंडू आणि पुल करण्याचा प्रयत्न. मयूर वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मयूर दिवेकर यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या मॅच मध्ये. शिव प्रतिष्ठान शिरगाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. आज बदलापूर वांगणी विभागातील 8 नामवंत संघ या पुढे आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिला सामना शिरगाव आणि ढवलेपाड या दोन टीम मध्ये. आज आयोजकांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल. जय हनुमान जोवेली, त्यानंतर मिताली 11 कासगाव हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल. मिजेया बी संघ देखील आज आपण पाहणार आहोत. हेंद्रेपाडा संघ देखील आज खेळणार आहे. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 21 धावा डिफेंड करायच्या आहेत. पंकजला माहिती आहे पहिलं षटक हे फार महत्वाचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत, कारण की दोनच खेळाडू खऱ्या अर्थाने 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आणि 4 चेंडू फेकलेत, एकही धाव आली नाहीये. एक विकेट देखील मिळवली आहे. सेफ ऑन स्ट्राइक. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर आहे तो षटकार. धावसंख्या आहे 6. राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रथमेश, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. सेफचा खेळ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 2 बाद 6. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. जोईली गावचे समाजसेवक आदरणीय अनंता धुळे साहेबांचे इथे आगमन होत आहे. आदरणीय अनंता धुळे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आणि सचिन धुळे यांचे सुपुत्र देखील येत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज देवेंद्र येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. सागर देशमुख ऑन स्ट्राइक. सॉफ्ट हँडने खेळतात. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे जांताराच्या बदलापूर या टीमने, कारण की त्यांना माहिती आहे सिंगल डबलने देखील हा सामना आम्ही जिंकू शकतो. हा आत्मविश्वास आहे जांताराच्या बदलापूर या टीमला. स्वप्नील लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन
आपण पाहू शकाल 2-7 ही धावसंख्या आहे. आजचा चौथा दिवस आहे आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे. बॅटची कडा गॅप मधून चेंडू चाललाय. थर्डमॅनच्या दिशेने आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय स्वप्नीलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. देवेंद्र मिनमिने गोलंदाजी मार्क वरती. यावी चांगला चेंडू आहे. सुरी गोलंदाजी. लाईन लेन चांगली आहे. आत येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये. जांतराजा बदलापूर या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती. बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय कुमार नवले यांनी. फलंदाज झाल्या बाद स्वप्नील. बॅक टू द पवेलियन. चला बॅट्समन थोडंसं लवकर पाठवा विनंती असेल जांतराजा बदलापूर या टीमला. इरफान येत आहेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे परंतु धावा बनवावे लागतील. 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 14. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी जांतराजा बदलापूर गाव या टीमला. आणि मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता देवेंद्र यांचा. ओर द विकेटने पुन्हा एकदा. या विस्फटका चांगला गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्ड देखील फास्ट. खराब क्षेत्ररक्षण. जणू काही या फटकेचे चटके लागलेत. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय अरुणजी सुरवळ साहेबांचे सुपुत्र ओमकार अरुण सुरवळ साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जुना चेंडू ना पंच कारण की 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 15. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. मॅच बॉल येतोय पंच. ओमकार सुरवळ यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
क्या बात आहे, नरेंद्र माळीने हा चेंडू अडवलेला आहे फायनली. आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 4 धावांची अजूनही गरज आहे. प्रशांत भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 11 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 4 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतात. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. आउटफील्ड देखील फास्ट आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे जाणता राजा बदलापूर गाव या टीमने. अभिनंदन जाणता राजा बदलापूर गाव या टीमचं संघ दाखल होतोय बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये. अभिनंदन जाणता राजा बदलापूर गाव संघ. हार्ड लक श्री गणेश मानकिवली संघ.